असं शेतात नेऊन सोडलं तर पावसात काय करशील? हे लाईटवाले कधी येणार आणि कधी हा खांबा नीट. नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. फायनली पाऊस येतोय, पण जसा म्हणावा तसा जोरात येत नाही. म्हणजे आम्ही भिजू शकतो इथपर्यंत आहे. लागला जोरात यायला लागला आता. नाही जोरात येत आहे बघ. तुला असं शेतात नेऊन सोडलं तर पावसात काय करशील? काय करते? आणि आज अवतार तर माझं बघायचं कामच नाही, कारण मी झोपले होते आणि अचानक पावसाला सुरुवात झाली आणि घरामध्ये सारखं बसून बसून गुदमरल्यासारखं होतंय. म्हणून चला थोडंसं बाहेर यावं तर पाऊस येतो. आणि सोमचे पप्पा आलेले नाहीत, 4 वाजलेत आणि मी त्यांच्यासाठी आज जेवणासाठी थांबले आणि आले नाहीत ते अजून. आणि मला त्या गोष्टीची थोडी चिडचिड होते, कारण मला लागली आहे भूक आणि आता 4 वाजले. 4 वाजले 4. आणि आमच्या इकडे बघा लाईटचा खांबा कसा पडलेला. आता हे लाईटवाले कधी येणार आणि कधी हा खांबा नीट करणार देव जाणो. कारण असा पाऊस येतोय ना, आमच्या इकडे सगळे पत्र्याचे घर आहेत. तर असा हा लाईटचा खांबा पडलाय, भीती वाटते. एका पत्र्याला करंट उतरला ना तर सगळीकडेच उतरते. काय झालं काय अशी भिजलेली आहे. आता सोमचे पप्पा आले, ते त्यांना दूध आणलेले आणि आता जेवायचं आहे. भूक कडून लागलेली आहे. चल संध्याकाळचे 7 वाजता आहेत आणि माझं सगळं काम आवरून झालेलं आहे. घर किती क्लीन दिसते बघा. मस्त एक कोरियन मूवी पाहते मी. मला असे पिक्चर बघायला खूप आवडतात बरं या असे. पण रात्री झोपताना तेवढीच भीती वाटते किडे मुंग्यांची. दिवसभर एवढं काम झालं ना, स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ भेटलेला नाही. आणि संडे असल्यामुळे मी ह्यांना म्हणलं काहीतरी बाहेरून भाजी घेऊन या. तर बघू आता ते काय आणतात बघू. तर मग असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.